मालकाला एकच चिठ्ठी देतोय। चिठ्ठी देत असताना 1000 गाड्यांची नोंद ठेवून सुद्धा जवळपास 400-500 बैलगाडी मालकांना स्पर्धेत सहभाग सुद्धा मिळत नाही त्यांची इच्छा असून, कारण 1000 नोंद पूर्ण झाल्यानंतर कमिटीचंही काही चालत नाही। त्यामुळं लक्षात घ्या, ओरिजिनल जनतेच्या मनातला हिंद केसरी मैदानाचा जो मान आहे तो फक्त ओपनला आहे, आदतला नाही। आदतचं हे वेगळं व्यासपीठ आहे। हा, आणि आपण कालच जाहीर केलं होतं ओपनचं मैदान आणि त्यातला जो प्रथम क्रमांकाचा काल आपण मान पाहिला 2026चा हिंद केसरी, जनतेच्या हृदयातला मनातला हिंद केसरीचा मान, राधे एंटरप्राइजेस दीपक शेठ पाटील शिर्लेकरांचा मेहरबान आणि त्याच्याबरोबर वरद जिंजर कंपनी, निलेश शेठ कदम, कार्तिक फॅन्स क्लब विसापूरकरांचा कार्तिक, हा जोड जनतेच्या मनातला हिंद केसरी मैदानाचा ओरिजिनल हिंद केसरी किताबाचा एक हे बैलगाडी मालक किताबाचे मानकरी आहे। आता आदतच्या मैदानामध्ये आपण फायनलचा निकाल म्हणून घोषित करणार आहोत। कुणीही फ्लेक्स टाकत असताना जनतेच्या हृदयातलं किंवा मनातला हिंद केसरी म्हणू नका, कारण आदतची स्पर्धा ही पूर्ण वेगळी आहे आणि आपण पाहिले त्याला इतिहास साक्ष आहे। कारण एवढं मोठं मैदान होतं सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने कोरेगावचं। आदतमध्ये धमक असेल तर ओपनच्या मैदानात पुसेगावचं जे मैदान आपण पाहिलं तिथं आदतनी जलवा काय दाखवला तुम्हाला माहिती आहे। तो सचिन असेल, लक्ष असेल, त्यांनी प्रथम क्रमांक काढला। त्यामुळं आता कमिटी ग्रामस्थ यांचा जो निर्णय तो या ठिकाणी जाहीर केलाय, आदतच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी, द्वितीयचा मानकरी असंच निकाल या ठिकाणी जाहीर केले जातील। हा, गुलालाचे मानकरी, फायनल गुलालाचे मानकरी, बरं हिंद केसरी गुलालाचे मानकरी म्हणून त्यांना या ठिकाणी आपण विजय म्हणून घोषित करणार आहोत। आदतच्या मैदानामध्ये जवळपास 1201 बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। त्या सर्व सहभागी बैलगाडी मालकांचं कमिटीच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद। सालाबादप्रमाणे सिद्धनाथ देवाची यात्रा मोठ्या उत्साहाने संपन्न होते आणि त्या यात्रेच्या निमित्तानं संपन्न होणारं हे मैदान, आदतचं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं। त्या मैदानासाठी पश्चिम महाराष्ट्र, ठाणा, रायगड, पालघर, मुंबई आणि कोकण या ठिकाणाहून आलेले सर्व बैलगाडी मालक, सहभागी झालेले सर्व बैलगाडी मालक, त्याचबरोबर ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले सर्व बैलगाडी शौकीन यांचं प्रथम पेडगाव ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार। त्याचबरोबर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आजची ही स्पर्धा झाली ती अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना खटाव तालुका, अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना महाराष्ट्र राज्य यांचं देखील मोलाचं सहकार्य या मैदानाच्या यशस्वीतेसाठी लाभलं, त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद। त्याचबरोबर आजच्या या 2 दिवस चाललेल्या भव्य आणि दिव्य मैदानासाठी झेंडा पंच म्हणून या बैलगाडी शर्यत क्षेत्रात काम पाहणारे सर्व झेंडा पंच त्यांनी मोलाचं योगदान दिलं। कुणाचाही नामोल्लेख नाही, फक्त झेंडा पंचांचं शब्द सुमनानं कौतुक करतो। त्याचबरोबर समालोचक म्हणून आमच्या या बैलगाडी शर्यत क्षेत्रात कार्यरत असणारे सर्व समालोचक यांचं देखील मनपूर्वक आभार मानतो। त्याचबरोबर लाईव्ह प्रेक्षेपणासाठी P3 STC अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना यांच्या वतीनं हे आमच्या वतीनं हे मैदान प्रक्षेपित झालं, त्यांचं देखील मनपूर्वक आभार मानतो। त्याचबरोबर या मैदानाचा आपण पाहिलं छोटे छोटे व्हिडिओ आले युट्यूबच्या माध्यमातून असतील किंवा रीलच्या माध्यमातून असतील, ज्यांनी या मैदानाचा प्रोमो केला, म्हणजे या मैदानाचं प्रमोशन केलं, त्यांचं देखील कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो। त्याचबरोबर या बैलगाडी शर्यत क्षेत्रात सर्वात महत्त्वाची भूमिका सुट्टी मेकरांची असते। ते सर्व सुट्टी मेकर आणि खटाव तालुक्यामध्ये सुट्टी मेकरांची संघटना आहे, ज्यामुळं खाली जर कुठला निर्णय घ्यायला अडचण झाली तर ते सुट्टी मेकर खटाव तालुक्याचे संघटनेतले सुट्टी मेकर या ठिकाणी निकाल देतात। त्यांनीही मोलाचे सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे। त्याचबरोबर निकाली पंच म्हणून खटाव तालुक्याचे निकाली पंचांची कमिटी आहे, त्यांनी सुद्धा सुंदर असं सहकार्य केलं, निकालात मोलाचं मार्गदर्शन केलं, त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि सर्वात महत्त्वाचं झेंडा पंचांचं कौतुक झालं, युट्यूबरचं झालं, त्याचबरोबर आमच्या समालोचकांचं झालं। त्या शर्यतीला मी म्हटलं मगाशी सुट्टी मेकर किंवा ड्रायव्हर सगळ्यांचं मोलाचं सहकार्य होतं, परंतु एक घटक आपण पाहताय मैदानामध्ये सकाळी आल्यापासून मैदानात नंबर टाकणं असेल, बैलावर नंबर टाकणं असेल, ही सुद्धा मोलाची एक कामगिरी आहे। आणि ती कामगिरी आमचे गडचे आबा असतील, त्याचबरोबर सतीश असेल, त्याचबरोबर नंदकुमार धुमाळ असतील, अजून कोण होतं, बबन ड्रायव्हर आवरवाडीकर असतील, या सर्वांचं, सेनवलीचे आमचे रामभाऊ पेंटर असतील, या सर्वांनी मोलाचं सहकार्य केलं। आपलं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पंचाने दिलेला निर्णय सर्वानुमते गाव ग्रामस्थ कमिटी आणि खटाव तालुका कमिटीच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो। आपल्याला माहिती आहे शर्यत म्हणजे स्पर्धा आहे,
आणि स्पर्धेत निकाल असतात. निकाल देताना काय वेळेला इकडं तिकडं होऊ शकतं, कारण आपण निकाल माणूस म्हणून देतोय. आणि त्यामुळं खटाव तालुका कमिटीने या ठिकाणी जाहीर केलं, निकालात बाबांनो कुठं 19-20 झालं असेल तरी मोठ्या मनानं आपण माफ कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांच्या वतीनं आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि दिलेला निकाल या ठिकाणी जाहीर करतो. सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं, ज्या मैदानामध्ये 120 गट झाले. सकाळी 7 ला मैदानाला सुरुवात झाली आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये हे मैदान संपन्न होत आहे. याला सर्वात महत्त्वाचं योगदान आहे आमच्या सर्व बैलगाडी मालकांचं. प्रथमतः त्या सर्व बैलगाडी मालकांचं, सहभागी बैलगाडी मालकांचं मी पेडगाव ग्रामस्थ, खटाव तालुका कमिटी, त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आजच्या मैदानातील हिंद केसरी गुलालाचे 11व्या नंबरचे मानकरी आहेत. 12व्या नंबरचे मानकरी आहेत. तास क्रमांक 12 मधून धावलेली गाडी श्रीनाथसाहेब प्रसन्न, सरदार फॅन्स क्लब भिवडी यांचा कटप्पा आणि अधिराज सागर पाटील राहणार पाडळी यांचा सर्जा आणि कटप्पा आजच्या या हिंद केसरी मैदानातील गुलालाचे मानकरी आहेत. 12व्या नंबरचे तास क्रमांक 12 मधून पाहिली गाडी. त्याचबरोबर हिंद केसरी गुलालाचे 11व्या नंबरचे मानकरी तास क्रमांक 1 वरून धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न बापूराव माने, डॉक्टर ज्ञानदेव खरात, सोपान खरात मोठेवाडी यांचा आदर चिक्या आणि जय वीरवर्षन अजय सेठ भरत पाटील दापोडा भिवंडी, पैलवान पवन तात्यासाहेब कचरेवाडी यांचा सुंदर आणि चिक्या हिंद केसरी गुलालाचे आदरच्या मैदानातील 11व्या नंबरचे मानकरी. हिंद केसरी आदरच्या 10व्या क्रमांकाचे मानकरी आहेत. तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी कुमारी जिजाताई किरणसेठ जाधवराव, विवेक उर्फ सोन्याभाऊ घुले पुणे वाघोली यांचा घरचा साजपाला बंटे आणि भद्रा ते आजच्या मैदानातील आदतच्या हिंद केसरी गुलालातील 10व्या नंबरचे मानकरी. त्याचबरोबर आजच्या मैदानातील 9वा क्रमांक हिंद केसरी गुलालाचे 9व्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 8 वरून धावलेली गाडी आई चिराई देवी प्रसन्न अक्षय पवार भाटावडे यांचा शिवा आणि कुमारी रिया जयेश पाटील, साहिल विजय पाटील सोनारपाडा, आशुतोष गायकवाड, राहुल आप्पा गोरे धैवडी यांचा नंद्या आणि शिवा हिंद केसरी गुलालाचे 9 नंबरचे मानकरी. त्याचबरोबर 8व्या क्रमांकाचा मान पटकवला. तास क्रमांक 5 मधून धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न हिंद केसरी पांडुरंग शेठ किसनराव काळे यांचा जलवा आणि पैलवान दत्ता मोठे वस्ताद नंदेश्वर यांचा रतन ते आजच्या मैदानातील 8व्या नंबरचे मानकरी. त्याचबरोबर 7वा क्रमांक संपादित केला. तास क्रमांक 4 मधून धावलेली गाडी श्री बाळूमामा प्रसन्न सोन्या ड्रायव्हर भिकवडीकरांचा आदर किंग चिक्या आणि जय भवानी प्रसन्न सरपंच अण्णासेठ घाडगे पाचवडकरांचा हिंद केसरी हान्या ते आजच्या हिंद केसरी मैदानातील गुलालाचे 7व्या नंबरचे मानकरी. त्याचबरोबर हिंद केसरी मैदानातील गुलालाचे 6व्या नंबरचे मानकरी आहेत. तास क्रमांक 11 वरून धावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न पैलवान तानाजी काका झांबरे वायर ग्रुप होळकरवाडी पुणे यांचा राहुल्या आणि त्याच्यासोबत धर्मराज प्रसन्न केशवशेठ थोरात यांचा नाग्या ते हिंद केसरी मैदानातील 6व्या नंबरचे गुलालाचे मानकरी. त्याचबरोबर आजच्या मैदानातील हिंद केसरी गुलालाचे 5म क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी सिद्धी ज्वेलर्स रेवा इस्टेट एजन्सी गणेश जाधव मानेवाडी यांचा टायगर आणि त्याच्यासोबत भारत मामा वळकुंडे निमगाव यांचा सावकार ते आजच्या मैदानातील 5म क्रमांकाचे मानकरी. त्याचबरोबर आजच्या मैदानातील हिंद केसरी गुलालाचे 4थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 9 वरून धावलेली गाडी महाराष्ट्र पोलीस सौभाग्यवती संध्या राहुल जाधव व पैलवान विनेश राहुल जाधव डोरलेवाडी यांचा मल्हार आणि त्याच्यासोबत कुमारी कार्तिकी संतोष गलंडे पुलकोटी यांचा आदत पाखऱ्या ते आजच्या मैदानातील हिंद केसरी गुलालाचे 4th क्रमांकाचे मानकरी. त्याचबरोबर हिंद केसरी गुलालाचे 3य क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी कापरी सिद्धी प्रसन्न आर्या संदीप शेठ देसाई पालेगाव अंबरनाथ यांचा ब्लॅक टायगर बादल आणि त्याच्यासोबत जय बाळूमामा प्रसन्न बंटी डॉक्टर मल्हार फॅन्स क्लब खेळ यांचा आदत किंग शहाणा कारतूस बादल आणि कारतूस हे आजच्या मैदानातील हिंद केसरी गुलालाचे 3य क्रमांकाचे मानकरी. त्याचबरोबर हिंद केसरी गुलालाचे 2य क्रमांकाचे मानकरी 2 गाड्यामध्ये सुंदर लढत झाली, त्यामध्ये 2य क्रमांकाचे मानकरी आहेत. तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी जय गणेश प्रसन्न कुमारी मनस्वी केशव शेठ मोडक सेवा एलॉन्स वडकी पुणे यांचा छोटा अर्जुन आणि त्याच्यासोबत
मागील वर्षी सलग 2 वर्षी फायनलला पात्र होता असा श्री सिद्धनाथ प्रसन्न सौभाग्यवती उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड मथुरा फार्म हाऊस चिंचाळे डबल महाराष्ट्र केसरी नंद्या फॅन्स क्लब एकनाथ दादा पाटील कंदूर यांचा हिंद केसरी राजा आणि अर्जुन आजच्या या हिंद केसरी मैदानातील गुलालाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत आणि आजच्या मैदानातील हिंद केसरी प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत। तास क्रमांक 10 वरून धावलेली गाडी श्री चक्रेश्वर प्रसन्न अमित भैया कस्तुरे चाकुरेकरांचा आदत किंग सर्जा आणि आदत किंग हिंद केसरी सचिन शाहिदबाई मुलानी हॉटेल सागर नातेपुते यांचा हिंद केसरी सचिन आणि सर्जा एका राशीचा जोड आजच्या या हिंद केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी केला। भैया ड्रायव्हर भांबवडेकरांनी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं तमाम बैलगाडी शौकीनांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक आभार। आणि आता ज्या पद्धतीने